मूव्ह युअर वर्ल्ड फ्रॉम विदिनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप मूलभूत विषयावर बोलणार आहोत. आपल्या आतला आवाज, आपलं आतलं जग, जे आपल्या संपूर्ण आयुष्याला योग्य दिशा दाखवू शकतं. तर मग सुरुवातच एका साध्या प्रश्नाने करूया. आपण कधी खरंच थांबून आपल्या भावनांकडे लक्ष दिलंय का? म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे कधी ऐकलंय का? आणि याच विचाराने आपण आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. भावना. आपल्या आयुष्याच्या कोड्यातला एक असा महत्त्वाचा तुकडा जो अनेकदा हरवलेला असतो. आजच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या भावनांकडे इतकं दुर्लक्ष का करतो हेच आधी समजून घेऊया. आपल्याला बघा ना, विचार कसा करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, मोठमोठे प्लॅन कसे बनवायचे, हे सगळं अगदी शाळेपासून शिकवलं जातं. पण आपल्या भावनांना खोलवर कसं अनुभवायचं, त्यांना कसं समजून घ्यायचं, हे मात्र आपल्याला कुणीच शिकवत नाही. आणि मग होतं काय की आपली स्वतःबद्दलची जी ओळख आहे ती कुठेतरी अपूर्ण राहते. आणि हो, ही चर्चा ऐकताना जर एखादा विचार अधिक महत्त्वाचा वाटला तर हवा तेव्हा थांबा. त्यावर थोडा विचार करा. कारण खरी स्वजागरूकता ही अशा शांततेत आणि चिंतनातूनच तर वाढत असते. खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेकांना नेमकं काय वाटतंय हे स्पष्टपणे माहीतच नसतं. आपल्याला वाटतं की आपल्याला माहिती आहे, पण जेव्हा कोणी खोलवर विचारतं ना, तेव्हा त्या भावनेला नाव देताना आपली गडबड उडते. तर मग आपल्या भावनांना नीट ओळखणं हाच आपला पहिला टप्पा आहे, नाही का? चला तर मग पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आता आपण आपल्या भावनांना ओळखायला आणि त्यांना योग्य नाव द्यायला शिकणार आहोत. एक प्रकारे भावनांची एक नवी शब्दसंपदाच तयार करूया. आपल्याला भावनांचा अनुभव साधारणपणे 4 स्तरांवर येतो: शारीरिक, भावनिक, मानसिक आणि अस्तित्वाशी निगडीत. यातला शारीरिक स्तर ओळखायला सर्वात सोपा आहे. म्हणजे कसं? कधी छातीत दाबल्यासारखं वाटणं किंवा कधी शरीर एकदम हलकं वाटणं, इथून सुरुवात करणं सोपं जातं. आता काही चांगल्या सकारात्मक भावनांची नावं बघूया, जसं की उत्साह, समाधान, धैर्य किंवा आतून एकदम शक्तिशाली वाटणं, आत्मविश्वास, हे काही उदाहरणं आहेत. आता इथे एक क्षण थांबूया आणि स्वतःला विचारूया, यापैकी कोणती भावना आपण अगदी मनापासून शेवटची कधी अनुभवली होती? जरा आठवून बघा. ठीक आहे. आता काही अशा भावना बघूया ज्यांना आपण नकारात्मक म्हणतो, जसं की कंटाळा, भीती, असुरक्षितता, एकटेपणा. या भावनांना वाईट न मानता फक्त त्यांना ओळखणं महत्त्वाचं आहे, कोणताही जजमेंट न ठेवता. चला पुन्हा एकदा थांबूया आणि विचार करूया की यापैकी कोणत्या भावना आपण वारंवार अनुभवतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जागरूकतेचा अर्थ स्वतःला दोष देणं नाहीये, तर फक्त स्पष्टता मिळवणं आहे. मग ही स्पष्टता आपल्याला पुढे कुठे घेऊन जाते? इथेच आपल्या चर्चेचा पुढचा भाग सुरू होतो. आपल्या भावना म्हणजे फक्त मूड नसून त्या आपल्या आतलं एक होकायंत्र आहेत, एक दिशादर्शक, जे आपल्याला सतत सिग्नल देत असतं. आता हीच जागरूकता वापरून काही खोल प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याबद्दल काय वाटतं? भविष्याबद्दल काय वाटतं? कुटुंबाबद्दल, स्वतःच्या मूल्याबद्दल काय भावना आहेत मनात? याची प्रामाणिक उत्तरं शोधणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, जेव्हा आतून शांतता आणि सामर्थ्य जाणवतं ना, तेव्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. पण या उलट जेव्हा अस्वस्थता किंवा जगणं थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा ते संकेत असतात की काहीतरी चुकीचं घडतंय. पण मग प्रश्न हा आहे की हे होकायंत्र वापरायचं कसं? फक्त भावना ओळखून पुरेसा आहे का? नाही. आणि हाच आपला पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सकारात्मक भावना या केवळ इच्छा करून मिळत नाहीत, त्या योग्य कृतीतून निर्माण होतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, केवळ चांगला विचार करून चांगल्या भावना निर्माण करता येत नाहीत. खरं समाधान मिळवण्यासाठी कृती करावीच लागते. या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं तर ते हे आहे: भावना कृतीच्या मागे येतात. आपल्या कृतीच आपल्या भावनांना आकार देतात. मूव्ह युअर वर्ल्ड फ्रॉम विदिन या पुस्तकात यालाच कर्म असं म्हटलं आहे. पण कर्माचा अर्थ इथे फक्त पूर्ण केलेलं कार्य इतकाच आहे. चांगल्या भावनांचा मार्ग योग्य कृतीतून, एखादं काम पूर्ण केल्याच्या समाधानातून आणि प्रामाणिकपणे वागण्यातून जातो. म्हणजे ह्या भावना आपल्याला कमवाव्या लागतात. समाधान हे कृतीचं फळ आहे, केवळ विचारांचं नाही. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत जे काही आपण बोललो त्याचा सारांश पाहू आणि पुढे जाण्याचा मार्ग नक्की कसा असेल हे समजून घेऊ. तर मग पुढचा मार्ग अगदी सरळ आहे. पहिला टप्पा, आपल्या भावनांचं निरीक्षण करा आणि त्यांना नाव द्या. दुसरा टप्पा, त्यांना केवळ भावना म्हणून नाही तर एक सिग्नल, एक संकेत म्हणून समजून घ्या. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा टप्पा, त्या जागरूकतेच्या आधारावर योग्य कृती करा. आणि याच पद्धतीने आपलं जग बदलतं, बाहेरून नाही तर आतून.
हे सर्व विचार मूव्ह युअर वर्ल्ड फ्रॉम विदिन या पुस्तकातून घेतले आहेत. ज्यांना हा स्वजागरूकतेचा प्रवास अधिक खोलवर करायचा असेल ते हे पुस्तक नक्की वाचू शकता. आजच्या चर्चेसाठी धन्यवाद. जाता जाता स्वतःला एकच प्रश्न विचारा, या क्षणी मला खरंच काय वाटत आहे.